Hello and welcome to my YouTube channel. Today we are going to solve question number 5 onwards from practice set 2.5. आज आपण practice set 2.5 मधल्या क्वेश्चन नंबर 5 पासून समोरचे गणित पाहणार आहोत. प्रश्न नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे की एक वर्ग समीकरण दिले आहे, ज्या वर्ग समीकरणासाठी अल्फा आणि बीटा असे दोन जर त्याचे रूट्स असतील तर मूळ असतील तर तुम्हाला कंडिशन अशी दिलेली आहे की जर मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट असेल तर त्या वर्ग समीकरणातला जो कॉन्स्टंट के दिलेला आहे त्याची किंमत किती असेल ते काढा. व्हॉट इज गिवन इन द क्वेश्चन नंबर 5 फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4kx plus k plus 3 is equals to 0 if alpha and beta are roots and sum of the roots is double their products. वर्गमूळाच्या मुळांची बेरीज वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट असेल तर के बरोबर किती असेल ते फाइंड करा. ओके, इथं असं विचारलं आहे. तर आता याला सोडू आपण. कसं म्हणता येईल याला? पहिले तर दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू आपण. गिवन एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इक्वल्स टू 0 याला कम्पेअर करू. याला जर का कम्पेअर केलं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 सोबत तर आपल्याला काय मिळेल? a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू मायनस 4k आणि c बरोबर कॉन्स्टंट k प्लस 3. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला ही कंडिशन दिलेली आहे. मग अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ह्याबद्दल आपण पाहिलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये की रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट त्यामध्ये आपण पाहिलं. होईल ना? आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असायचं? मायनस बी बाय ए. सम ऑफ द रूट्स इज इक्वल्स टू मायनस बी बाय ए हे आपण पाहिलं आहे, म्हणजे रिलेशन बिटवीन रूट्स आणि कोएफिशियंट. तर इथे जर का मी व्हॅल्यूज पुट केल्या तर अल्फा प्लस बीटाची किंमत मला काय मिळते? मायनस बी म्हणजे मायनस ऑफ मायनस 4k अपॉन ए म्हणजे 1. म्हणजे ह्याला काय लिहिता येईल मला? अल्फा प्लस बीटा बरोबर मायनस इंटू मायनस प्लस 4k. अँड दुसरी गोष्ट काय माहिती आहे आपल्याला? प्रॉडक्ट ऑफ रूट्स. अल्फा इंटू बीटा पण माहिती आहे आपल्याला. अल्फा इंटू बीटा काय होतं? सी बाय ए. जर इथं मी व्हॅल्यू पुट करतो अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू सी बाय ए तर सी बरोबर काय? के प्लस 3 आणि डिवाइड बाय ए. ए किती आहे? 1. म्हणजे काय? तर मला अल्फा इंटू बीटा माहीत झालं आहे के प्लस 3. ठीक आहे. आता जे दिलेलं आहे ती कंडिशन आपण वापरू. बाय गिवन कंडिशन दिलेली अट काय की मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजे काय लिहितो मी? अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू डबल देअर प्रॉडक्ट. तर इथे आपण ह्या ज्या काढलेल्या किमती आहेत ह्या पुट करू. अल्फा प्लस बीटा बरोबर 4k. मी याला नंबर देतो वाटल्यास. याला आपण 1 म्हणू किंवा याला आपण 2 म्हणू, याला आपण 3 म्हणू आणि याला आपण दिलेली जी कंडिशन होती त्याला 1 म्हणू. ठीक आहे. तर फ्रॉम इक्वेशन 2 अँड 3 जर मी 2 आणि 3 उचलून इथं टाकले या समीकरणात जर का टाकले म्हणजे याला मी समजा 1 नंबर म्हणू लागलो. फ्रॉम 1 असं म्हणतो. ठीक आहे. याला आपण फ्रॉम 1 असं म्हणू. तर हे काय होईल? अल्फा प्लस बीटा बरोबर 4k इथं 2 इंटू अल्फा इंटू बीटा म्हणजेच. ठीक आहे. तर इथं काय होईल? अल्फा इंटू बीटा बरोबर काय? के प्लस 3 अपॉन 1 म्हणजेच के प्लस 3. ठीक आहे. याला सोडून घ्या.
हे 2k आणि हे 6. हे 2k या साईडला घेऊन या डाव्या बाजूला. तर हे होईल -2k इज इक्वल्स टू 6. 4k - 2k 2k उरतील. k बरोबर 6/2. हे 2 तिकडे ट्रान्सफर केले तर म्हणजेच 3. सो k इज इक्वल्स टू 3. ठीक आहे, कळलं? सोपं आहे, असं काही विशेष असं अवघड नाही आहे. दिलेल्या समीकरणाला कम्पेअर करा, ABCच्या किमती काढा. ह्या कंडिशनमध्ये टाकून सोडवायचं आहे जेणेकरून k काढता येईल. तर ह्या कंडिशनसाठी अल्फा प्लस बीटा काढून घ्या. तुम्हाला माहिती आहे -b/a. ह्याच्यावरून तुम्ही ABC काढल्या म्हणल्यावर तुम्हाला b/a काढता येणार आहे. ती एक किंमत ठेवा. नंतर अल्फा इंटू बीटा तुम्हाला माहिती आहे c/a असते. ह्या किमती काढल्यानंतर c/a मध्ये टाका, म्हणजे अल्फा इंटू बीटा माहीत होते. सगळं जेवढं किमती तुम्ही काढल्या तर ह्याच्यात टाकून द्या. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या किमती काढल्यानं तुम्ही ह्याच्यात टाकून द्या, सोडवा, त्याला केची किंमत येऊन जाईल. ठीक आहे. नंतर काय क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये पुन्हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे. फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे y² - 2y - 7. y² - 2y - 7 इज इक्वल्स टू 0. तुम्हाला सॉल्व करायचं आहे किंवा फाइंड करायचं आहे. 2 टर्म येतात. एक आहे α² + β² हे काढा, आणि दुसरं आहे तुम्हाला α³ + β³. ठीक आहे ना. अशा 2 गोष्टी फाइंड करायच्या, तुम्हाला सॉल्व करायचं. तर पुन्हा एकदा गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज y² - 2y - 7. दिलेलं वर्ग समीकरण हे आहे. याला कम्पेअर करा. कंपेअरिंग विथ ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. तर काय मिळते? a बरोबर 1, b बरोबर -2 आणि c बरोबर -7. ठीक आहे. आता आपल्याला α² + β² फाइंड करायचं. तुम्हाला माहिती आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आठवते का? a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? a² + 2ab + b². ह्याच्यापैकी समजा मी हा 2ab नंतर लिहितो, याला असंही लिहिता येते. तर ह्या 2च टर्म पाहिजेत आपल्याला. लाईक इथं समजा जसं आता या a + b ला मी अल्फा + बीटा घेतलं, तर याला कसं लिहिता येतं मला? α² + β² + 2 × अल्फा × बीटा. तर ही टर्म शोधायची आपल्याला. मग ह्याला इकडे ट्रान्सफर करू आपण, म्हणजे ह्या बाजूला हेच राहील. तर याच्या जागेवर काय लिहिता येते? α² + β² इज इक्वल्स टू, हे जर इकडे ट्रान्सफर केलं तर अल्फा + बीटा ही होल स्क्वेअर जसंच्या तसं हे इकडे आलं तर -2α × बीटा. म्हणजे ही बाजू जर का मला काढायची असेल तर मला ही एक आणि ही एक, हे 2 पदं माहीत झाली पाहिजे. हे जर माहीत झाले, यांना जर का मी सोडवलं तर मला हे सोडवल्यासारखं मिळणार. ठीक आहे ना. मग आपण ह्याच्यासाठी सोडवू. म्हणजे ह्याच्यात काय, एकदा अल्फा + बीटा माहीत पाहिजे आणि एकदा अल्फा × बीटा माहीत पाहिजे. सो अल्फा + बीटा इज इक्वल्स टू, वी नो लिहू आपण याला. वी नो अल्फा + बीटा इज इक्वल्स टू -b/a. सो अल्फा + बीटा बरोबर काय लिहिता येईल? -b/a म्हणजे -2/a म्हणजे 1. सो -× +2. आणि दुसरं काय माहिती आहे आपल्याला? अल्फा × बीटा. अल्फा × बीटा काय? c/a. म्हणजेच अल्फा × बीटा बरोबर काय लिहितं ते मला c किती आहे? -7/a म्हणजे 1. सो अल्फा × बीटा इज इक्वल्स टू -7. आता ह्या दोन्ही किमती आपल्याला माहीत झाल्या. एक अल्फा + बीटाची किंमत माहीत झाली आपल्याला 2, आणि अल्फा × बीटाची किंमत माहीत झाली -7. आता आपण आधी जो फॉर्म्युला लिहिला होता त्याच्यासाठी जाऊ. वी हॅव α² + β² इज इक्वल्स टू अल्फा + बीटा होल स्क्वेअर -2α × बीटा, जो आधी मी फॉर्म्युला एक्सप्लेन केला होता. तर इथं अल्फा + बीटा आपण काढले, इथं टाका -2 × अल्फा × बीटा म्हणजे -7. ठीक आहे.
तर इथे 4 मायनस इंटू मायनस प्लस 2 इंटू 7, 7 2 14, 14 4 18. तर असं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर तुम्हाला काढता येईल. ठीक आहे. आता सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब पण काढता येईल. जसं की ABCच्या किमती काढून ठेवल्यात तुम्ही, अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. ठीक आहे ना, हे सगळं काढून ठेवलं तुम्ही. आता जर बदल करायचा असेल तर तो फक्त इथं बदल होणार आहे. सो इथपर्यंत ॲज इट इज राहील सगळं. जर हेच एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल ह्याच्यासाठी पण, तर इथपर्यंत सगळं कॉन्स्टंट राहणार, सेम राहणार. ठीक आहे ना. फक्त बदल कुठं होणार आहे? इथं. म्हणजे ह्याच्या जागेवर आता तुम्हाला ते सोडवायचं. त्याच्यामुळं इथून इथपर्यंतचं जसंच्या तसं राहील, फक्त इथून पुढं तुम्हाला आता बदल करावा लागेल. सो वी हॅव अल्फा क्यूब. आता तो पण क्यूबचा पण एक फॉर्म्युला घेऊ आपण. क्यूबचा काय फॉर्म्युला होता? अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू अल्फा क्यूब प्लस 3 इंटू अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा क्यूब, असा एक फॉर्म्युला होता, तुम्हाला आठवत असेल तर. ह्याच्यापैकी ह्या दोन टर्मची बेरीज पाहिजे आपल्याला. म्हणजे इकडे जर का मी समजा ह्या दोन्ही टर्म जर मी इकडे लिहिल्या, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू, तर ही टर्म इकडे जाईल. म्हणजे इथे काय होईल? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, असं होईल. ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला हे फाइंड करण्यासाठी ह्याची किंमत तुम्ही काढलेली आहे, ती आहे 2. तर इथे टाका मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा तुम्ही काढलेलं आहे -7, ते इथे टाका. आणि अल्फा प्लस बीटा ते पण तुम्ही काढून ठेवलं आहे, ते पण पुट केलं. सो 2 क्यूब, ॲक्च्युली 2 क्यूब म्हणजे किती? 8 मायनस इंटू मायनस प्लस 3 7 21, 21 दोन्ही 42. ठीक आहे ना. तर 42 आणि 8 50. तर असं हे दुसरं त्यातलं गणित सोडवता येईल तुम्हाला. ठीक आहे. कळलं? इथपर्यंत सेम ठेवायचं आहे. अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटाच्या किमती काढायच्या ABC सोबत, म्हणजे कम्पेअर केल्यानंतर ABCच्या किमतीसोबत. त्याच्यानंतर फक्त इथे एक फॉर्म्युला आहे आणि इथे एक फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युले तसे तर 8व्या वर्गात क्लास 8मध्ये आपण शिकलो. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर नेक्स्ट, म्हणजे जो 7वा जो शेवटचा प्रश्न आहे त्याच्यासाठी जाऊ. प्रश्न नंबर 7मध्ये काय आहे? तर जे आपण डिस्क्रिमिनंट वगैरे पाहिलं आहे त्याच्यावर प्रश्न नंबर 7मध्ये गणित आहे. की जर वर्गसमीकरणाचे मुळं समजा दिलेले आहेत तुम्हाला की ते रियल आणि इक्वल असतील, तर मग तुम्हाला केची किंमत किती आहे ते फाइंड करायचं आहे. क्वेश्चन नंबर 7मध्ये काय दिलं आहे? इफ वर्गसमीकरण दिलेले तुम्हाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले, 2 प्रश्न येतात, दोन्ही प्रश्नासाठीचे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेले येतात. इफ म्हणजे फॉलोइंग quadratic equations has a real and equal roots, then find k. तर याच्यात पहिल्या नंबरचं गणित जे आहे ते आहे 3y² प्लस k इंटू वाय प्लस 12 इक्वल्स टू 0. ठीक आहे ना. तर ह्याच्यात तुम्हाला हा जो k आहे हा फाइंड करायचा आहे. तर आता इथे पण दिलेली कंडिशन आहे की रूट्स हे रियल आणि इक्वल आहेत. तर पहिले याला कम्पेअर करू. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 3y² प्लस ky. हे तुम्ही खालीही लिहू शकता. इज केल्यानंतर समजा 3y² प्लस ky प्लस 12 इक्वल्स टू 0. याला जर का कम्पेअर करतो म्हणलं मी, comparing with ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर इथं काय मिळते तुम्हाला? a बरोबर 3, b बरोबर k आणि c बरोबर 12. ठीक आहे ना. आता गिवन दॅट दिलं काय की रूट्स हे रियल आणि इक्वल आहेत. गिवन दॅट the
quadratic equation has real and equal roots, and we have seen this in the roots of quadratic equation and their nature. आधीचं जे आपला लेक्चर आहे त्याच्यात आपण पाहिलं आहे की जे नेचर आहे रूट्सचं ते b² - 4ac किमतीवरून ठरते, डिस्क्रिमिनंटच्या किमतीवरून रूट्सचं नेचर ठरते. ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये आपण पहिली कंडिशन पाहिली की जर b² - 4ac किंमत 0 असेल तरच फक्त रूट्स हे रियल आणि इक्वल असतात. ठीक आहे ना. म्हणजे इफ दिस देन दिस, जर b² - 4ac किंमत 0 असेल तर रियल आणि इक्वल रूट्स त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला असतात. आता इथं उलट, इथं आधी दिलेलं आहे की रूट्स हे रियल आणि इक्वल आहेत, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की b² - 4ac हे 0 असेल. मग इथे आता व्हॅल्यूज पुट करा. b² म्हणजे काय, k² मायनस 4 × a म्हणजे किती 3 × c म्हणजे किती 12 = 0. सो k² मायनस 12 × 12 = 0. ठीक आहे. तर इथं काय लिहिता येते मला, k² मायनस 12 × 12 144. सो k² = 144. त्याला इकडे घेतलं तर टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूने जर का स्क्वेअर रूट घेतो मी तर k = काय लिहिता येते मला +- 12. दॅट इज k = 12 प्लस किंवा मग k = -12. ठीक आहे. इन दिस वे यू कॅन फाइंड k इफ द रूट्स अँड देअर नेचर इज गिवन. ओके. नाउ सेम याच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 मधला दुसरा प्रश्न करायचा आहे. आता हे जर का गणित तुम्हाला कळालं असेल तर तुम्हाला यातलाच दुसरा जो प्रश्न आहे तो तुम्हाला करता यायला पाहिजे. मी काय करतो, तुम्हाला दुसऱ्या गणिताचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून देतो. मग तुम्ही त्याला कम्पेअर करा, ABCच्या किमती काढा, त्याचे रूट्स रिअल आणि इक्वल आहेत, म्हणजे याचा अर्थ b² - 4ac 0 असेल असं समजा. मग या b² - 4ac जागेवर ह्या जे ABCच्या किमती काढसाल तुम्ही आता त्या पुट करा आणि मग kची किंमत काढा. ठीक आहे. ह्याच पद्धतीने ते पण गणित करायचं आहे. नसेल कळलं तर हे पुन्हा ऐका, रिपीट करून थोडंसं बॅक घेऊ हा व्हिडिओ, कळून घ्या आणि नंतर हा प्रश्न सोडवा. हा प्रश्न सोडवा आणि मला व्हॉट्सअपला पाठवा किंवा मग कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा. ठीक आहे ना. दुसरा जो क्वेश्चन आहे यातला तो असा आहे, kx × x - 2 + 6 = 0. ठीक आहे ना. आता ह्याला पहिले तर आपण जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. सो kx × x दॅट इज kx² मायनस kx × 2 - 2kx + 6 = 0. आता हे जनरल फॉर्मसारखं झालं आहे. ठीक आहे ना. आता याला कम्पेअर करा. सो कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0 याच्यासोबत जर कम्पेअर करतो म्हणलं तर a = k, b = -2k आणि c = 6. तर आता ह्या ज्या किमती काढल्यात तुम्ही, ह्या किमती तुम्हाला माहीत दिलेलं काय आहे की ह्या वर्ग समीकरणाचे गिवन दॅट द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. ठीक आहे ना. ह्याच्यासाठी पण तेच आहे. त्याच्यामुळं b² - 4ac = 0 असेल. ठीक आहे ना. यामध्ये त्या किमती टाका, याला सोडवा, आन्सर काय येते, kची किंमत काय येते ते मला कळवा. कळलं. kx² - 2kx + 6 असं जनरल फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. याला सोडवा. ठीक आहे. थँक्यू.